राज ठाकरेंचे शिक्षण मंत्री भुसेंना पत्र, तर 3 भाषांच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। 2 भाषा सक्तीचा निर्णय लवकर काढा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। अन्यथा मनसे आंदोलन उभं करेल, त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिलाय आणि त्या संदर्भातलं पत्र शिक्षण मंत्र्यांना राज ठाकरे यांनी पाठवलंय। तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट या क्षणाची। राज ठाकरे यांनी शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि महत्त्वाची सूचना त्यांनी या पत्रातून केलेली आहे। तर 3 भाषांच्या सक्ती विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे। या आधी देखील मनसेनं याला विरोध केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता राज ठाकरे यांनी स्वतः दादा भुसे यांना पत्र लिहून इशारा दिलाय। 2 भाषा सक्तीचा निर्णय लवकर काढा असं राज ठाकरे यांनी या पत्रामध्ये नमूद केल्याची माहिती समोर येते आणि जर असं नाही केलं तर मनसे आंदोलन उभं करेल आणि त्याला फक्त आणि फक्त सरकार जबाबदार असेल असं देखील या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेतं, दादा भुसे या पत्राला काय उत्तर देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, पुन्हा एकदा राज ठाकरे मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। 3 भाषांच्या सक्तीविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेली बघायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी 3 भाषेच्या सक्ती संदर्भात राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला, त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांतर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन पत्र देखील वाटप करण्यात आलं होतं। काही शाळा या 3 भाषेच्या विरोधात असल्याचं देखील मत व्यक्त करण्यात आलं होतं। मात्र आता 3ऱ्या भाषेचं म्हणजे हिंदी भाषेची पुस्तकं जी आहेत ती सध्या छापण्यात आलेली आहेत। मात्र त्यानंतरही मनसे आपल्या मुद्द्यावर कायम आहे आणि मनसे आंदोलन उभारेल आणि त्या आंदोलनाला जबाबदार सरकार असेल अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे। त्याचप्रमाणे लवकरात लवकर 2 भाषेच्या संदर्भातला GR सरकारने काढावा अशी आग्रह भूमिका देखील राज ठाकरे यांनी घेतलेली आहे। नक्कीच धन्यवाद वैदेही, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय राज ठाकरे यांनी शिक्षण मंत्री भुसेंना पत्र लिहिलेलं आहे। आता शिक्षण मंत्री या पत्राची दखल घेतात का, काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।